आनंद, उत्साह, ऊर्जा, प्रसन्नता, सकारात्मक विचार मिळत आहे. प्रत्येक उश्वासातून मी मला असलेलं दुःख, दारिद्र्य, काळजी, भय, चिंता, नकारात्मक विचार मी सोडून देत आहे. 3 श्वास घ्या, भरपूर श्वास भरून घ्या. चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसली पाहिजे. सूर्यनारायणाचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे त्याच्या आगमनाला आपण हसत मुखाने स्वागत करूया. आपण 3 वेळेला ओंकार म्हणणार आहोत. ओंकार चॅन्टिंग आणि त्यानंतर वर्गात प्रार्थना होईल. ओंकार कसा म्हणायचा? ओंकार हा 3 शब्दांनी बनलेला आहे, 3 अक्षरांनी बनलेला आहे. अ उ म. अ म्हणताना आपले ओठ विलग होणार आहे आणि आवाज घशातून येणार आहे. उ म्हणताना ओठांचा चंबू आणि म म्हणताना ओठ पूर्णपणे बंद. 3.5 मात्रांचा ओंकार, 3 अक्षरांचा ओंकार आपण म्हणणार आहोत. विश्वासातून ओंकार आपण म्हणणार आहोत. तेव्हा भरपूर श्वास भरून घ्या. सगळ्यांच्या शाल आणि स्वेटर बाहेर निघालं पाहिजे. थंडी आहे. आता मी आपोआप गळून पडणार स्वेटर आणि शाल. सूक्ष्म आपण करतो. आपला स्पीड वाढवायचा आहे थोडासा. दोन्ही हात आपले जसं जसं आपली कदम चालीचा स्पीड वाढेल तसे आपल्या हाताच्या मुठी हृदयामध्ये तयार व्हावी. स्पीड वाढवायचा आहे. आणि नॉर्मल चालायचंय, पण नजर समोर खाली बघायचं नाहीये. सरळ चाला. आपण तुम्ही जसं चालतात, बागेत फिरतात तसं चालायचंय. वळून घ्यायचंय. परत वळून घ्यायचंय. सतरंजीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. आणि उलट चालायचंय. रेषागती. एका सरळ रेषेत खाली न बघता चालायचंय. दोन्ही हात बाजूला घ्यायचे आणि डोंगारी कसा एका सरळ रेषेत दोरीवरती चालतो तसं आपल्याला चालायचं.
ह्यात मात्र वळून घ्या. टाच आपटायचे. ह्यात पण मागे वळून घ्या. खाली घ्यायचा, दुसरा पाय वर करायचा, खाली घ्यायचा, पुढे जायचं. जमेल प्रयत्न करा. हळूहळू जायचं. ज्यांचं हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हात ट्विस्ट करा. हळूहळू टाचा आणि हात वर घेऊन जा. दोन्ही हात डोक्याच्या वर. पाय जुळवून घ्या म्हणजे तुम्ही जास्त वेळ थांबू शकाल. 2, 3, 4, 5. भिंतीचा आधार पूर्णपणे पसरवून घेतलेला आहे आणि दोन्ही हात त्याच्यावरती सीट टेकलेलं आहे. हे सीट आपण पावलावरती पूर्णपणे रेस्ट आहे. चालतो. वज्रासनाला कोणतंच बंधन नाही. काही धर्मात काही याच्यात प्रार्थनेसाठी निव्वळ वज्रासन वापरलं जातं. शिवाय श्वास घेऊन दोन्ही हात वर घ्यायचे. 2 श्वास भरायचे. ताणायचे हात दंडकाराला चिटकलेले. पाठीचा कणा ताठ. मान पाठ डोकं एका सरळ रेषेत. हळूहळू कमरेतनं वाकायचंय आणि पायाचे अंगठे पकडायचे आणि कपाळ गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी प्रयत्न हा शब्द वापरते. ज्यांचं कमरेचं पाठीचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी सांभाळून करा. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आसन स्थिती सोडायची आहे. हळूहळू खाली यायचंय. डावीकडे उजवीकडे डावीकडे. श्वास घ्यायचा आपल्याला एका कुशीवर. आपले 3 आवर्तन झाले असतील तर हात खाली. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून मगच आवर्तन थांबवायचंय. अर्धवट आवर्तन सोडू नका. आवर्तन पूर्ण करा आणि मगच थांबा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हात नाभीखाली ठेवा. मांडीवर नाभीखाली हात ठेवायचे. डोळे बंद आहेत. डोळे उघडू नका. जोपर्यंत मी सांगत नाही, जोपर्यंत आपली प्रार्थना होत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. संत श्वसन चालू आहे. प्रसन्न चित्त प्रसन्न अंतःकरण. चेहऱ्यावरती स्मित हास्य. पाठीचा कणा ताठ. मान पाठ डोकं एका सरळ रेषेत. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना.
पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्